संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर आजही सकारात्मक अशी भूमिका मांडली। राज्यामध्ये दोन समविचारी नेते आहेत, एक उद्धव ठाकरे दुसरे राज ठाकरे, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। मराठी माणसाची एकजूट राहावी ही ठाकरेंची भूमिका आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यामधील संवादावरून भूमिका ठरतील, असं राऊतांनी म्हटलंय। ठाकरे मनसे युतीच्या चर्चेत दोन्ही पक्षांकडून आजही संकेत देण्यात आले। युतीसाठी सतत सकारात्मक असल्याचं सांगणाऱ्या राऊतांनी आता ठाकरे बंधूंना समविचारी असं म्हटलंय। मराठी माणसाची एकजूट राहावी, मराठी माणसानं एकत्रित पुढे राजकारण करावं ही त्यांची भूमिका आहे। सध्या महाराष्ट्रात दोन समविचारी पक्ष आहेत आणि दोन समविचारी नेते आहेत, एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे। युतीच्या चर्चेमध्ये मनसेच्या संदीप देशपांडेंनी ठाकरे युतीसाठी अचानक सकारात्मक का झाले असा सवाल उपस्थित केला होता। देशपांडे यांच्या या वक्तव्यावर राऊतांनी टोले लगावले आहेत। 19 वर्ष झाली मनसे स्थापन, तेव्हा कधी उत्साह वाटला नाही, हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहात की नाही आपण? अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतात, ते आमच्या मुलातने लावलेले तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? बघा, कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या दोन प्रमुख नेत्यांमध्येच जो संवाद आहे बरं का, किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरेल। दरम्यान संदीप देशपांडे यांनी युतीच्या चर्चा सुरू असतानाच एक सूचक ट्विट केलं। राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणाची एक क्लिप त्यांनी सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे। राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पायासाठी, कोणाच्याही पायासाठी ही मराठी माणसासाठी, पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायही छाटेन। देशपांडे यांच्या या ट्विटकडे एक सावध प्रतिक्रिया म्हणून बघितलं जातं। कालच्या आणि आजच्या प्रतिक्रिया बघता दोन्ही पक्षांचं एकमेकांना सिग्नल देणं सुरूच आहे।